लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात 2 दिवस राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील 104 तर 94 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येऊन 132 टवाळखोरांना खाकीचा हिसका दाखवण्यात आला, अशी माहिती परिमंडल 2 च्या पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी दिली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली 16 व 17 मे रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। यावेळी परिमंडल 2 च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले। त्यात रात्रीच्या वेळी 140 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली, तसेच 94 तडीपार केलेल्या गुन्हेगारांचे वास्तव्य तपासण्यात येऊन कारवाई करण्यात आली। यावेळी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजय राजेंद्र लोट उर्फ अंजुमामा हा तडीपार गुन्हेगार धारदार शस्त्रासह आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली। तसेच नाशिक रोड, अंबड, इंदिरानगर, सातपूर या भागातील 132 टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केल्याचे राऊत यांनी सांगितले। द हिंद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।